सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टीचे वीकली चार्ट्स आणि 5 मिनिट चार्टनुसार ॲनालिसिस बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आत्ता मी तुमच्यासमोर इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे, ज्याच्यावर मी सिलेक्ट केलेले आहे डे टाइम फ्रेम। तर वीकली टाइम फ्रेम सिलेक्ट केलेली आहे। आधी आपण वीकली चार्ट बघूया बँक निफ्टीचा। तर ही जी कॅन्डल आहे तर ही या आठवड्याची म्हणजे मागच्या आठवड्याची क्लोज झालेली कॅन्डल आहे। शुक्रवारी ही कॅन्डल क्लोज झाली आणि ही जी कॅन्डल इथे दिसते तर ती एक बिग बुलिश कॅन्डल दिसते। तर तिचा आता आपण ॲनालिसिस बघूया। तर हा जो आठवडा होता बँक निफ्टीमध्ये मागचा म्हणजे जो क्लोज झालेला जूनचा शेवटचा आठवडा, तर या कॅन्डल ही ती वीकली कॅन्डल आहे। तर तिचं जे ओपनिंग होतं तर 43,714ला ओपनिंग आलेलं होतं। बँक निफ्टी ओपन झालेली होती वीकली टाईम फ्रेमनुसार, जे ओपनिंग प्रिव्हियस क्लोजिंगपेक्षा 92 पॉईंटने पॉझिटिव्ह होतं। आणि आत्ता जे क्लोजिंग आलेलं आहे ते 44,747च्या लेवलला आलेलं आहे, जे की प्रिव्हियस वीकची जी क्लोजिंग होती कॅन्डलची तिच्यापेक्षा हे जे क्लोजिंग आहे ते 1165 पॉईंटने पॉझिटिव्ह आलेलं आहे प्रिव्हियस वीकच्या क्लोजिंगपेक्षा। ही जी कॅन्डल होती प्रिव्हियस वीकची तिच्या क्लोजिंगपेक्षा, तर हे एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे। आणि हाय पॉईंट आहे या कॅन्डलचा 44,787चा आहे आणि लो पॉईंट आहे 43,541चा। तर लो पॉईंट टू हाय पॉईंट ही जी रेंज आहे या आठवड्याची बँक निफ्टीची, तर ती 1246 पॉईंटची रेंज आहे। लार्ज रेंज आहे। मागचे जर 6-7 आठवडे जर आपण बघितलं तर अगदी स्मॉल रेंज होती बँक निफ्टीच्या ज्या वीकली कॅन्डल्स क्लोज होत होत्या। तर वीकली जी रेंज होती ओव्हरऑल तर ती अगदी स्मॉल होती, 600-500 पॉईंटच्या रेंज होत्या। पण ही जी कॅन्डल आहे तर हिची बिग रेंज आहे, 1200 पॉईंटची, जवळजवळ 1250 पॉईंटची ही लार्ज रेंज इथे दिसते आहे। आणि ही कॅन्डल एक बिग बुलिश कॅन्डल आहे, बुलिश मारुबोजू म्हणू शकतो आपण तिला। आणि हिचं जे क्लोजिंग आहे तर तुम्ही बघू शकता 44,500 ते 43,350 ही जी बँक निफ्टीमध्ये रेंज फॉर्म झालेली होती तर तिला ब्रेकआउट देणारी आणि तिच्यावर 44,500ची जी राऊंड लेवल आहे आणि जी रेंज बनली होती तिचं अप्पर पोर्शन जे होतं 44,500ची लेवल, तर त्याच्यावर हिचं क्लोजिंग आलेलं आहे। म्हणजे ब्रेकआउटसुद्धा एका अर्थाने इथे शो होते असं आपण म्हणू शकतो वीकली टाईम फ्रेमनुसार। आणि ही एक ब्रेकआउट कॅन्डल आहे, पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे। मागचा जो ऑल टाईम हाय होता 44,498चा, तर त्याच्यानंतर त्याच्यावर ही क्लोज झालेली कॅन्डल आहे, पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे। 44,498च्या वरचं हे क्लोजिंग 44,747ला आलेलं आहे, राऊंड लेवलच्या वरचं क्लोजिंग आहे। त्यानंतर ही जी रेंज फॉर्म झाली होती एवढ्या आठवड्यांपासून तिच्यावर आलेलं क्लोजिंग आहे। म्हणजे ही 3 ते 4 सिग्नलने आपल्याला ब्रेकआउट कॅन्डल दिसते आहे, पॉझिटिव्ह सिग्नल आहे। आत्ता ओव्हरऑल बँक निफ्टीची जी ही कॅन्डल वीकली कॅन्डल आपल्याला क्लोज झालेली दिसते तर ती आत्ता पॉझिटिव्ह सिग्नल आपल्याला दाखवते आहे। तर 44,500च्या वर जोपर्यंत बँक निफ्टी सस्टेन करते तोपर्यंत आपल्याला इथे अपमूव कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते। आणि ज्यावेळेस 44,500च्या खाली क्लोजिंग येईल तर सपोर्ट 44,000 आणि 43,350चा आहे। 43,350च्या खाली जेव्हा वीकली कॅन्डल क्लोज करेल तर मात्र डाऊन मूव म्हणजे एक डाऊन ट्रेंड बघायला मिळू शकतो बँक निफ्टीमध्ये। आणि आत्ता बँक निफ्टीचं जे फर्स्ट रेजिस्टन्स आहे ती 45,000ची राऊंड लेवल आहे आत्ता जी क्लोजिंग आलं आहे त्यानुसार। तर त्याच्यावर जेव्हा बँक निफ्टी आणखी क्लोज करेल तर पुढे आणखी पुढच्या रेजिस्टन्सेसपर्यंत अपमूव कंटिन्यू होताना बघायला मिळेल। ही जी क्लोजिंग आहे तर ओव्हरऑल इथे पॉझिटिव्ह कॅन्डल, बुलिश कॅन्डल आहे, पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे। आणि जे साईन इथे दिसत आहेत सगळे ब्रेकआउट कॅन्डल जी आहे ही तर पॉझिटिव्ह साईन आहे, त्यामुळे इथे अपमूव कंटिन्युएशन होताना आपल्याला बघायला मिळू शकतं जर बँक निफ्टीने 44,500च्या वरच सस्टेन केलं तर। तर आत्ता तरी वीकली टाईम फ्रेमनुसार हे सगळे सिग्नल दिसत आहेत। डे टाईम फ्रेमनुसार आपण शुक्रवारच्या सेशनमध्ये बँक निफ्टीचं कशी कॅन्डल फॉर्म झाले आहे, काय सिग्नल्स आहेत ते पण आपण बघूया। तर मी आता तुमच्यासमोर इथे डे टाईम फ्रेम सिलेक्ट केलेली आहे, डे टाईम फ्रेमचा चार्ट इथे आत्ता ओपन केलेला आहे। ही जी कॅन्डल दिसते ही शुक्रवारच्या सेशनची क्लोज झालेली कॅन्डल आहे। तर शुक्रवारच्या सेशनचं जे ओपनिंग होतं तर ते 44,666ला हे ओपनिंग आलेलं होतं। आणि प्रिव्हियस क्लोजिंगपेक्षा हे जे ओपनिंग आहे तर प्रिव्हियस क्लोजिंग होतं 44,327ला आणि हे जे क्लोजिंग आहे तर हे ओपनिंग आहे शुक्रवारच्या सेशनचं तर ते 339 पॉईंटने पॉझिटिव्ह ओपनिंग आलेलं होतं, बिग गॅपअप ओपन झालेली होती बँक निफ्टी। आणि 44,500ची जी रेजिस्टन्स लेवल होती तिच्यावर इथे ओपनिंग आलेलं होतं, गॅपअप ओपनिंग होतं। आणि त्यानंतर आत्ता जे क्लोजिंग आलेलं आहे तर ते 44,747च्या लेवलला आलेलं आहे, जे की 44,500च्या वरच आलेला आहे। आणि आजचा जो शुक्रवारचा जो हाय पॉईंट होता
तो 44,787चा होता आणि लो पॉईंट 44,447चा होता. तर लो पॉईंट टू हाय पॉईंट ही जी रेंज होती बँक निफ्टीची शुक्रवारच्या सेशनची, तर ती 340 पॉईंटची रेंज होती आणि हे जे क्लोजिंग आलेलं आहे हे प्रिव्हियस क्लोजिंगपेक्षा 420 पॉईंटने पॉझिटिव्ह क्लोजिंग आलेलं आहे. तर ही जी कॅन्डल आपल्याला दिसते आहे शुक्रवारच्या सेशनची, तर ती एक बुलिश कॅन्डल आहे. तुम्ही बघू शकता तिला लोअर साईडला लॉंग विक आहे आणि जर कॅन्डल स्टिक पॅटर्न वाईज जर तिचं नाव आपण म्हणजे ती कुठलं पॅटर्न आहे, तर हे हॅमर पॅटर्न आहे असं तुम्ही म्हणू शकता, इथे कन्सिडर करू शकता. कारण लॉंग साईडने लोअर साईडला लॉंग विक आहे आणि ही जी बॉडी आहे तर ती स्ट्रॉंग बुलिश बॉडी आहे. तर ही जी हॅमर कॅन्डल आहे तिचं क्लोजिंग 44,500च्या वर आलेलं आहे आणि 44,500 ते 43,350 ही जी रेंज होती बँक निफ्टीमध्ये 1 ते दीड महिन्यापासून, जवळजवळ दीड महिन्यापासून ही जी रेंज इथे 11 मेपासून फॉर्म झालेली होती, तिला ब्रेकआउट मिळत नव्हतं. तर शुक्रवारच्या सेशनमध्ये तिला ब्रेकआउट मिळालं असं पण म्हणू शकतो आणि ही जी कॅन्डल इथे क्लोज झालेली आहे तर ती ब्रेकआउट कॅन्डल आहे असं आपण म्हणू शकतो. तिला लोअर साईडने लॉंग विक आहे. तर ब्रेकआउट नंतर अप साईडला जे क्लोजिंग आलेलं आहे रेजिस्टन्स लेवलच्या, तर ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न वाईज ही हॅमर कॅन्डल इथे बनलेली आहे आणि हा जो रेजिस्टन्स झोन होता आत्तापर्यंतचा 44,480 ते 500चा, तर तो आता सपोर्ट झोनमध्ये कन्सिडर केलेला म्हणजे ट्रान्सफॉर्म झालेला आहे. तर तो ॲज अ सपोर्ट झोन म्हणून आता इथे ॲक्ट करताना आपल्याला बघायला मिळेल पुढच्या सेशन्समध्ये. आणि ऑल टाईम हायची जी लेवल होती 44,498, त्यानंतर गुरुवारच्या सेशनची 44,501ची, तर या ज्या हाय लेवल्स होत्या त्यांना ब्रेकआउट मिळालं त्यांचं आणि त्याच्यावर आत्ता क्लोजिंग आलेलं आहे 44,747च्या लेवल 44,747च्या लेवललाच आणि तो आत्ताचा ऑल टाईम हायची ती लेवल आहे. तर ओव्हरऑल रेंजचं ब्रेकआउट, त्यानंतर रेजिस्टन्स लेवल, राऊंड लेवल, तर वीकली टाईम फ्रेमनुसार मी तुम्हाला सांगितलंच, तर तेच सिग्नल आपल्याला डे टाईम फ्रेमनुसार सुद्धा त्या सगळ्या सिग्नल्सपासून ब्रेकआउट मिळून त्याच्यावर ही एक ब्रेकआउट कॅन्डल फॉर्म होताना आपल्याला बघायला मिळते आहे. आता फक्त बँक निफ्टीने त्याच्यावर जर सस्टेन केलं तर आणखी पुढे आपल्याला अपमूव कंटिन्यू होताना बघायला मिळेल. बँक निफ्टीमध्ये जे बिहेवियर आहे तर अप ट्रेंड इथे बघायला मिळेल जर वरच्या लेवललाच बँक निफ्टीने सस्टेन केलं स्वतःला 44,500च्या वर क्लोजिंग येत राहिलं तर आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवलनुसार मी तुम्हाला आता कोणत्या इम्पॉर्टंट आहेत ते सांगतेच. तर 44,500 ते 480चा हा जो रेजिस्टन्स झोन होता तो आता सपोर्ट झोनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्यामुळे 44,500 ही राऊंड लेवल एक सपोर्ट लेवल आहे ती. त्याच्याखाली 44,248चं सपोर्ट आहे, 44,120 आणि 43,950, त्यानंतर 43,800 या सपोर्ट लेवल आहेत आणि रेजिस्टन्स लेवल तर 44,880चा एक रेजिस्टन्स आहे. त्यानंतर 45,000ची राऊंड लेवल, 45,100, 45,250 या रेजिस्टन्स लेवल्स आहेत वरच्या साईडला. तर 45,000 ही तर एक चांगलं रेजिस्टन्स म्हणून म्हणजे एक रिजेक्शन तिथून फेस होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये, कारण ती राऊंड लेवल आहे. जेव्हा 45,000च्या वर क्लोजिंग मिळेल, एक दिवसाची कॅन्डल अपसाईडला क्लोज करेल, बुलिश कॅन्डल क्लोज करेल, तर त्यावेळेस आणखी पुढे आपल्याला अपमूव इथे कंटिन्यू होताना बघायला मिळेल. तर ती एक रेजिस्टन्स झोन इथे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 45,000चा. तर या सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल आहे. ओव्हरऑल इथे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बनलेली आहे बँक निफ्टीमध्ये. ही कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो हॅमर कॅन्डल इथे फॉर्म झालेली आहे, ब्रेकआउट कॅन्डल प्लस ती स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. त्यामुळे आत्ता तरी पॉझिटिव्ह सिग्नल्स इथे बँक निफ्टीमध्ये दिसत आहे. डाऊन साईडसाठी तर 44,500च्या खालीच डाऊन मूव्ह बघायला मिळेल. जोपर्यंत 44,500च्या वर बँक निफ्टी सस्टेन करते तोपर्यंत बाय ऑन डीपनुसार अपमूव्ह इथे कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकेल. तर आत्ता ओव्हरऑल बिहेवियर कसं होतं ते पण आपण बघूया. त्यासाठी मी 5 मिनिट चार्ट ओपन करते बँक निफ्टीचा आणि आत्ता तुम्ही बघू शकता इथे मी 5 मिनिट चार्ट ओपन केलेला आहे. तर शुक्रवारच्या सेशनला ओपनिंग जे आलेलं होतं बँक निफ्टीचं, तर 44,666च्या लेवलला ओपनिंग आलेलं होतं. 44,680ची मी एक रेजिस्टन्स लेवल दिली होती, तिच्या जवळच ओपनिंग आलं आणि ओपनिंग नंतर इमिजिएट रिजेक्शन फेस झालं बँक निफ्टीमध्ये आणि फर्स्ट 5 मिनिट जी कॅन्डल आहे तर ती इथे बिग बिअरिश कॅन्डल फॉर्म झाली. परंतु तिचं जे क्लोजिंग आहे या कॅन्डलचं तर ते 44,500च्या लेवलच्या वरच आलं, जे की एक पॉझिटिव्हिटी शो करत होतं. 44,500च्या खाली जर का क्लोजिंग आलेलं असतं तर आपल्याला तिथे म्हणजे रिजेक्शन घेतलं गेलं याचं कन्फर्मेशन मिळालं असतं. परंतु सपोर्ट तिथे म्हणजे त्याच्यावर इथे क्लोजिंग आलं फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलचं, जे की एक पॉझिटिव्हिटी शो करत होतं. आणि जी सेकंड कॅन्डल आहे तर तिचं ओपनिंग आणि क्लोजिंग दोघंही इथे 44,500च्या वरच झालं. त्यामुळे इथे एक सपोर्ट घेतलं गेल्याचं कन्फर्मेशन मिळालं, कारण की
या बिअरिश कॅन्डल्सला ही बुलिश कॅन्डल जी आहे ती इनसाइड कॅन्डल इथे फॉर्म झाली आणि बुलिश इनसाइड बार इथे कॅन्डलस्टिक पॅटर्नचं फॉर्मेशन झालं इथे. त्यामुळे इथे सपोर्ट घेतला गेल्याचं कन्फर्मेशन झालं आणि सपोर्ट घेतला गेला, एक अपमूव इथे बघायला मिळाली. परंतु पुन्हा हा जो ओपनिंग पॉईंट होते, ओपनिंगची जी लेवल होती तिथे पुन्हा सेकंड टाईम इथे रिजेक्शन बघायला मिळालं. रिजेक्शन घेतलं गेलं बँक निफ्टीमध्ये, म्हणजे रिजेक्शन फेस होऊन एक स्मॉल डाऊन झाली. परंतु 44,500च्या वरच तिथे सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर थोडी स्लो अपमूव झाली. आणि थर्ड टाईम इथे जेव्हा ही जी ओपनिंगची म्हणजे हा जो ओपनिंग पॉईंट होता त्याला इथे दुसऱ्यांदा इथे रिजेक्शन आलं होतं. पहिल्यांदा ओपन झाल्या त्याला रिजेक्शन फेस झालं सेकंड टाईम इथे, आणि थर्ड टाईम मात्र इथे 12:05 12:10 तुम्ही बघू शकता एक कॅन्डल इथे फॉर्म झाली, बुलिश कॅन्डल. आणि तिचं जे क्लोजिंग होतं तर ओपनिंग पॉईंटच्या वर तिचं क्लोजिंग आलं आणि त्यानंतर बँक निफ्टीने इथे थोडा वेळ टाईम स्पेंड केला. आणि हा जो टाईम स्पेंड झाला तर तो हायर लेवललाच होता. बँक निफ्टीमध्ये जो ब्रेकआउट मिळाला होता ओपनिंग पॉईंटचा, तर त्या ब्रेकनंतर इथे बँक निफ्टीने हायर लेवलला टाईम स्पेंड केला आणि जी प्राइस ॲक्शन बनत होती ती इथे बुलिशच बनत होती. पुन्हा इथे एक हॅमर कॅन्डल फॉर्म झाली आणि एक अपमूव शो झाली. आणि हा जो एक टाईम स्पेंड झालेला एरिया होता तर 12:10 ते 12:10 ते 1 वाजेपर्यंत पाऊण तास इथे थोडा वेळ टाईम स्पेंड होऊन पुन्हा इथे 1:05 तो जो टाईम स्पेंडिंगचा जो झोन होता त्याला ब्रेक मिळाला अपसाईडला. आणि इथून पुन्हा अपमूव कंटिन्यू झाली. जी अपमूव इथे होत होती तिथे मध्ये टाईम स्पेंड होऊन पुन्हा इथे अपमूव कंटिन्यू झाली. आणि जे रिजेक्शन फेस झालं तर ते 44,787च्या लेवलला रिजेक्शन फेस झालं. परंतु रिजेक्शन फेस झाल्यानंतर लगेच डाऊन मूव इथे कंटिन्यू नाही झाली. 2 वाजेपासून ते क्लोजिंगपर्यंत 1.5 तास बँक निफ्टीने 44,780 ते 44,780 पॉईंटमध्येच टाईम स्पेंड केला. हायर लेवलला म्हणजे ज्या वरच्या बाजूला अपसाईडला जरी इथे रेजिस्टन्स फेस झाल्यानंतर लगेच रिजेक्शन फेस नाही झालं बँक निफ्टीमध्ये, लगेच डाऊन मूव कंटिन्यू झाली नाही. हायर लेवललाच बँक निफ्टीने सस्टेन करून टाईम स्पेंड केला आणि आता जे क्लोजिंग आलेलं आहे ते हायर लेवललाच आलेलं आहे. तर ओव्हरऑल जे काही प्राइस ॲक्शन होतं शुक्रवारच्या सेशनमध्ये, तर ओपनिंग नंतर एक रिजेक्शन फेस होऊन जो सपोर्ट घेतला गेला तर सपोर्ट नंतर बँक निफ्टीने इथे म्हणजे बाय ऑन डिपनुसार पुन्हा इथे अपमूव झाली आणि त्यानंतर एक स्लो अपमूव इथे बघायला मिळाली. ओव्हरऑल जो ट्रेंड होता तो अप ट्रेंड होता. ही ट्रेंडी अपमूव जरी असली तरी इथे ही स्लोली झाली. 10 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत ती अपमूव होती आणि हायर लेवललाच बँक निफ्टीने सस्टेन केलं. 44,500ची जी लेवल होती तिला खाली डाऊन साईडला ब्रेक मिळाला नाही, त्याच्यावरच बँक निफ्टीने प्राइस ॲक्शन बनवली, अपसाईडला सस्टेन केलं. आणि आत्ता जे क्लोजिंग आलेलं आहे ते पॉझिटिव्ह आलेलं आहे. तर आता सोमवारच्या सेशनसाठी म्हणजे उद्याच्या सेशनसाठी आता काय प्राइस ॲक्शन कशी म्हणजे आपल्याला काय बघायला मिळू शकतं त्याचा आपण विचार करूया. ओपनिंग कंडिशननुसार कसे ट्रेड पॉसिबल होऊ शकतात त्याच्या आधी मी तुम्हाला आता लेवल्स सांगते. तर क्लोजिंग आलेलं आहे 44,747च्या लेवलला. 44,788च्या वर आपण कॉलच्या ट्रेडचा विचार करू शकतो. फर्स्ट मायनर रेजिस्टन्स असेल 44,820ची लेवल, त्याच्यावर 44,880ची, त्यानंतर 44,950 आणि 45,000ची एक राऊंड लेवल आहे. जर का बँक निफ्टीने इथे 44,950 ते 45,000 इथे जर रिजेक्शन फेस झाला तर डाऊन मूव बघायला मिळू शकते. आणि 45,000 ते 45,050 या 50 पॉईंटमध्ये टाईम स्पेंड करून अपसाईडला ब्रेक दिला तर अपमूव बघायला मिळू शकते. अदरवाईज हे जे 44,950, 45,000 आणि 45,050 हे जे 150 पॉईंट आहेत हे डिसिसिव्ह 150 पॉईंटची जी रेंज आहे ती थोडी डिसिसिव्ह असणार आहे. इथून रिजेक्शन फेस होऊ शकतं किंवा इथे बँक निफ्टी सस्टेन करून अपमूव कंटिन्यू करू शकते. तर या 150 पॉईंटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते ते बघणं तुम्हाला गरजेचं आहे, म्हणजे इम्पॉर्टंट असणार आहे. तर 44,050च्या वरचे रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगते. जर का अपमूव कंटिन्यू झाली तर 45,050च्या वरचे 45,120, 45,200चा एक मायनर रेजिस्टन्स आहे आणि 45,250चा एक रेजिस्टन्स लेवल आहे ती. तर या रेजिस्टन्सेस आपण हे बघितले सगळे. आता सपोर्ट लेवल बघूया. 44,700च्या खाली आपण पुढच्या ट्रेडचा विचार करू शकतो. 44,665 ही जी एक मायनर सपोर्ट लेवल आहे, कारण की तो ओपनिंग पॉईंट आहे बँक निफ्टीमधल्या या सेशनचा शुक्रवारच्या. तर त्याच्या खाली जेव्हा बँक निफ्टी सस्टेन करेल तर डाऊन मूव इथे बघायला मिळेल. त्यामुळे एक सपोर्ट पहिला तिथे असणार आहे 44,665चा मायनर सपोर्ट आहे. त्याच्या खाली 44,600ची सपोर्ट लेवल आहे. 44,500ची एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे, कारण की बँक निफ्टीने तिथून सपोर्ट घेतला प्रिव्हियस सेशनमध्ये शुक्रवारच्या आणि तिथून स्ट्रॉंग अपमूव इथे बघायला मिळाली. आणि एक ब्रेकआउटसुद्धा तिथे शो झाला आहे. जी काही रेंज बनत होती
5,500 जो रेजिस्टन्स होता त्याच्यावर बँक निफ्टीने ब्रेक करून अपमूव इथे कंटिन्यू करताना बघायला मिळाली, त्यामुळे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर त्याच्या खालचा जो सपोर्ट लेवल आहे, जर का 44,500 ब्रेक झाले आणि बँक निफ्टीने इथे टाईम स्पेंड केला तर डाऊन मूव्ह कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. किंवा जर का बँक निफ्टीने ओपनिंग नंतर इथे टाईम स्पेंड केला आणि टाईम स्पेंडिंग नंतर डाऊन साईडला जर ब्रेक मिळाला तर पुन्हा इथून एक डाऊन मूव्ह बघायला मिळेल. तर 44,500च्या खाली 44,466चा एक मायनर सपोर्ट लेवल आहे ती. त्यानंतर 44,420ची सपोर्ट लेवल आहे. त्यानंतर 44,320ची मायनर सपोर्ट लेवल आहे आणि 44,280ची एक सपोर्ट लेवल आहे. त्यानंतर एक सपोर्ट झोन आहे 44,165 ते 120ची लेवल आहे ती. तर हे या सपोर्ट लेवल आपण बघितला. आता ओपनिंग कंडिशननुसार कसे ट्रेड पॉसिबल होऊ शकतात ते पण आपण बघूया. तर आता मी ओपनिंग कंडिशननुसार ट्रेडचं सांगते. जर का फ्लॅट ओपनिंग झालं आणि अपमूव होत असेल तर 44,788च्या वर आपण कॉलच्या ट्रेडचा विचार करू शकतो. तर अपसाईडला ज्या लेवल्स आहेत आता त्या टेस्टेड नाही आहे, त्यामुळे कुठल्याही रेजिस्टन्स जवळ का रिजेक्शन फेस झालं तर एक म्हणजे तिथे डाऊन मूव्ह बघायला मिळू शकते. जर रिजेक्शन फेस झालं तर बँक निफ्टी तिथून एक म्हणजे स्ट्रॉंग रिजेक्शन ते असू शकतं, कारण की वरच्या लेवल टेस्टेड नाही आहे त्यामुळे. तर अपसाईडला 44,835चा एक मायनर रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर 44,000 जर ही अपमूव्ह होत असेल तर 44,835ला एक रेजिस्टन्स फेस होऊ शकतो मायनर, किंवा 44,880 तिथे एक रेजिस्टन्स फेस होऊ शकतो. जर का 44,880च्या वर बँक निफ्टीने टाईम स्पेंड केला आणि अपमूव्ह कंटिन्यू केली तर नेक्स्ट रेजिस्टन्सेस 44,950 45,000चा असेल. परंतु 44,880च्या वर डिरेक्ट अपमूव्ह कंटिन्यू होताना बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे, तिथे रेजिस्टन्स फेस होऊ शकतो. जर का फ्लॅट ओपनिंग नंतर डाऊन मूव्ह होत असेल तर 44,700च्या खाली आपण पुढच्या ट्रेडचा विचार करू शकतो. तर सपोर्ट तर फर्स्ट सपोर्ट 44,600चा असू शकतो. जर 600ला सपोर्ट घेतला गेला तर ठीक. जर का 600ची लेवल ब्रेक झाली तर 500पर्यंत डाऊन मूव्ह होताना बघायला मिळू शकते. 500ची राऊंड लेवल आहे, तिच्याजवळ सपोर्ट घेतला जाण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे आणि डाऊन साईडला डिरेक्ट ब्रेक व्हायला नको. जर का फ्लॅट ओपनिंग नंतर एवढी डाऊन मूव्ह होत असेल तर बँक निफ्टीने 500च्या लेवल जवळ इथे टाईम स्पेंड केला पाहिजे आणि टाईम स्पेंडिंग नंतर जर का डाऊन साईडला ब्रेक मिळत असेल तर तो हेल्दी ब्रेक ठरेल. नाही तर पुन्हा इथे ट्रॅपिंग होऊन पुन्हा इथे सपोर्ट घेतला जाऊन अपमूव्ह कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकते. तर या फ्लॅट ओपनिंगच्या पॉसिबिलिटी बघितल्या. आता आपण आधी गॅप अप ओपनिंगच्या पॉसिबिलिटीज बघूया. जर का स्मॉल गॅप अप ओपन होत असेल 44,850 835 840च्या लेवलजवळ आणि डाऊन मूव्ह होत असेल तर क्लोजिंग पॉईंटपर्यंत डाऊन मूव्ह होऊन पुन्हा सपोर्ट घेतला जाऊ शकतो, किंवा जो हाय पॉईंट आहे 44,787ची लेवल शुक्रवारच्या सेशनचा तिथून सुद्धा सपोर्ट घेतला जाऊ शकतो. जर का इथून सपोर्ट नाही घेतले गेले आणि क्लोजिंग जो पॉईंट आहे 44,747 त्याच्या खाली बँक निफ्टीने टाईम स्पेंड केला तो ती लेवल ब्रेक करून आणि डाऊन साईडला जर टाईम स्पेंड करून डाऊन साईडला ब्रेक मिळाला तर पुढे डाऊन मूव्ह कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. 500चा तर स्ट्रॉंग सपोर्ट असेलच. तर ही एक पॉसिबिलिटी इथे आहे. जर का स्मॉल गॅप अप नंतर डिरेक्ट अपमूव्ह बघायला मिळाली तर 44,888 950 इथपर्यंत अपमूव्ह होऊन रिजेक्शन फेस होताना बघायला मिळू शकतो. 44,888 44,950 आणि 44,950 ते 45,000 ही जी राऊंड लेवल आहे, इथे जर का टाईम स्पेंड झाला आणि टाईम स्पेंड नंतर म्हणजे स्पेंडिंग नंतर अपसाईडला ब्रेक मिळाला तर अपमूव्ह कंटिन्यू होताना इथे बघायला मिळू शकते. नाहीतर इथे रिजेक्शन फेस होण्याच्या पॉसिबिलिटीज जास्त आहेत, कारण की त्या लेवल अजून टेस्टेड नाही आहेत. त्यामुळे इथून आधी रिजेक्शन फेस होतील, त्या जेव्हा नंतर टेस्टेड होतील म्हणजे तिथे टाईम स्पेंड होईल, बँक निफ्टी यूज टू होईल त्या लेवलवर, मग अपसाईडला त्या लेवल्स जेव्हा वीक होतील तेव्हा ब्रेक जो मिळेल तो हेल्दी असेल. त्यामुळे अजून त्या टेस्टेड नसल्यामुळे रिजेक्शन फेस होण्याच्या पॉसिबिलिटीज जास्त आहेत. तर हे आपण स्मॉल गॅपअपच्या पॉसिबिलिटीज बघितल्या. जर का गॅपअप ओपनिंग डिरेक्ट इथे थोडं बिग गॅपअप होत असेल 44,888च्या लेवलला तर तेच की इथे डाऊन मूव्ह जर बघायला मिळाली, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन झाली, एखादी बिअरिश कॅन्डल फॉर्म झाली तर इथे फर्स्ट सपोर्ट तर हाय पॉईंट आहे शुक्रवारचा तिथे घेतला जाऊ शकतो किंवा क्लोजिंगपर्यंत. जर इथे सपोर्ट नाही घेतला गेला, क्लोजिंगच्या खाली पुन्हा टाईम स्पेंड झाला तर तेच डाऊन मूव्ह कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. इथे एकतर बाउन्स बॅक येतील, बाय ऑन डिपनुसार अपमूव्ह होऊ शकेल, किंवा जर तसं नाही झालं टाईम स्पेंडिंग नंतर डाऊन साईडला ब्रेक मिळाला तर डाऊन मूव्ह कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. आणि जर का असं नाही झालं, इथे टाईम स्पेंड म्हणजे 44,880ला ओपनिंग येऊन जर का एक डाऊन मूव्ह झाली आणि पुन्हा इथे सपोर्ट घेतला गेला, टाईम स्पेंड झाला आणि टाईम स्पेंडिंग नंतर जेव्हा अपसाईडला पुन्हा जो ओपनिंग पॉईंट असेल त्याला ब्रेक मिळाल्यावरती आणि जो मॉर्निंगपासून हाय पॉईंट असेल सोमवारच्या सेशनमध्ये जर का त्याला ब्रेक केलं तर मग अपमूव्ह इथे कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. नाही तर इथे पुन्हा या लेवल्समध्ये टाईम स्पेंडसुद्धा करू शकते बँक निफ्टी, कारण की अपसाईडला ब्रेकआउट कॅन्डल आहे तर लगेचच इथे अपमूव्ह कंटिन्यू होईलच असं नाही. हायर लेवलला आधी सस्टेन बँक निफ्टी स्वतःला इथे सस्टेन करून मग पुढे अपमूव्ह कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकते. ही पॉसिबिलिटी इथे आहे.
जर का बिग गॅप अप ओपनिंग होत असेल 44,950 ते 45,000 या राऊंड लेवलच्या इथे मध्ये कुठेही, आणि एखादी बिअरिश कॅन्डल फॉर्म झाली जसं की शूटिंग स्टार वगैरे, तर मात्र इथे थोडं बिग गॅप अप ओपनिंग आहे आणि प्लस ही राऊंड लेवल आहे, तर तो रेजिस्टन्ससुद्धा आहे स्ट्रॉंग. तर तिथून एक शार्प डाऊन मग आपल्याला बघायला मिळू शकते हाय पॉईंटपर्यंत किंवा क्लोजिंग पॉईंटपर्यंत, आणि मग इथून सपोर्टसुद्धा घेतला जाऊ शकतो. आणि जर का सपोर्ट नाही घेतला गेला, इथे टाइम स्पेंडिंग नंतर डाऊन साईडला ब्रेक मिळाला, तर मग डाऊन मूव कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकते इथून. तर या पॉसिबिलिटीज इथे आहे. आपण या गॅप अप ओपनिंगच्या बघितल्या. आता आपण गॅप डाऊन ओपनिंगच्या पॉसिबिलिटीज इथे बघूया. जर का स्मॉल गॅप डाऊन ओपनिंग होत असेल 44,650च्या लेवलला, आणि तिथून ओपनिंग नंतर जर का अपमूव्ह झाली, तर इथे फर्स्ट रिजेक्शन येऊ शकतं क्लोजिंग पॉईंटजवळ 44,747च्या लेवलजवळ, किंवा हाय पॉईंट जो आहे 44,787चा, इथून एक क्लोजिंग म्हणजे रिजेक्शन फेस होऊ शकतं स्मॉल गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर का अपमूव्ह होत असेल तर. जर का हाय पॉईंटच्या वर बँक निफ्टीने सस्टेन केला, प्रिव्हियस जो हाय पॉईंट आहे 44,787चा, ते 44,780 ते 800 या लेवल्सवर जवळ इथे सस्टेन केलं बँक निफ्टीने अपमूव्ह नंतर, आणि सस्टेनिंग नंतर जर का अपसाईडला कंटिन्यू केली मूव्ह, ब्रेक मिळाला जो काही रेंज बनेल त्याचा, तर पुढे अपमूव्ह कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. जर का इथे रिजेक्शन नाही फेस झालं तर ही एक पॉसिबिलिटी ते आहे. आणि जर का स्मॉल गॅप डाऊन नंतर डाऊन साईडला म्हणजे डाऊन मूव्ह होत असेल बिअरिश कॅन्डल फॉर्म होऊन, तर फर्स्ट सपोर्ट इथे 600ला घेतला जाऊ शकतो. तसं नाही झालं तर 44,500पर्यंत डाऊन मूव्ह कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते, आणि तिथून एक रिव्हर्सल येऊ शकतो. जर का इथे तसं नाही, म्हणजे 44,500ला रिव्हर्सल नाही आला, 44,500च्या लेवलजवळ टाईम स्पेंड होत असेल आणि डाऊन साईडला ब्रेक मिळाला, तर पुढे डाऊन मूव्ह कंटिन्यू होताना आपल्याला तिथून बघायला मिळू शकते. आणि ही जी कंडिशन आहे, तर ही 600च्या लेवलला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. जर का थोडं आणखी गॅप डाऊन ओपनिंग होत असेल, तर पुन्हा तेच 600 ते 500पर्यंत डाऊन मूव्ह, आणि पुन्हा सपोर्ट घेतला जाऊ शकतो. इथे टाईम स्पेंडिंग नंतर डाऊन साईडला ब्रेक मिळाला, तर डाऊन मूव्ह कंटिन्यू होऊ शकते. ही पॉसिबिलिटी आहे. आणि 600च्या लेवलपासून जर ओपनिंग मिळून अपमूव्ह होत असेल, तर पुन्हा तेच क्लोजिंग जो आहे आत्ता या सेशनचा शुक्रवारच्या 44,747चा, तिथे एक रिजेक्शन फेस होऊ शकतं. जर का क्लोजिंग आणि हाय पॉईंट या दोघांमध्ये ते टाईम स्पेंडिंग नंतर हाय पॉईंट जो आहे शुक्रवारच्या सेशनचा 44,787चा, त्याला अपसाईडला ब्रेक मिळाला, तर अपमूव्ह कंटिन्यू होईल. जे तिथे टाईम स्पेंडिंग नंतर अपसाईडला जो ब्रेक मिळेल, तर अपमूव्ह कंटिन्यू होताना इथे बघायला मिळू शकते. तर हीच पॉसिबिलिटी इथे आहे. जर का आणखी एक पॉसिबिलिटी आहे, जर का 600च्या लेवलला 600ची लेवल आहे 44,600, याच्या जवळपास ओपनिंग होऊन 44,600 ते 500 या 100 पॉईंटमध्ये टाईम स्पेंडिंग होत असेल, आणि टाईम स्पेंडिंग नंतर जर का बराच वेळ टाईम स्पेंड झाला फर्स्ट हाफमध्ये, आणि नंतर 12 वाजेनंतर जर डाऊन साईडला ब्रेक मिळाला, तर पुढे डाऊन मूव्ह कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्यामुळे इथे टाईम स्पेंडिंग नंतरच ब्रेक मिळायला हवा, तर तो हेल्दी ब्रेक म्हणता येईल. आणि जर का थोडं हेवी गॅप डाऊन ओपनिंग होत असेल 44,500ला, आणि एखादी बुलिश कॅन्डल इथे फॉर्म झाली जसं की हॅमर वगैरे, आणि तर मात्र लगेच इथे आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि शार्प अपमूव्ह बघायला मिळू शकते. तर या पॉसिबिलिटीज आहेत ओपनिंगनुसार आपण बघितल्या, खूप ट्रेड पॉसिबल कसे होऊ शकतात ते. तर हा होता व्हिडिओ. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.